सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, रामायण आणि महाभारत यामध्ये किती वर्षांचे अंतर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100 वर्ष, ऑप्शन बी 200 वर्ष, ऑप्शन सी 300 वर्ष, ऑप्शन डी 400 वर्ष। याचं उत्तर रामायण आणि महाभारत यामध्ये 100 वर्षांचे अंतर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर आहे भारत देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर कोलगेट अमेरिका देशाची कंपनी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात मोठे कब्रिस्तान कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इराक, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर जगातील सर्वात मोठे कब्रिस्तान इराक आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, सफरचंदाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी जम्मू काश्मीर। याचं उत्तर सफरचंदाचे सर्वात जास्त उत्पादन जम्मू काश्मीर राज्यात होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला चित्रपट कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खतरनाक, ऑप्शन बी धूम धडाका, ऑप्शन सी झपटलेला, ऑप्शन डी धडाकेबाज। याचं उत्तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला चित्रपट धूम धडाका आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, भारताच्या झेंड्यावर कोणत्या रंगाचे चक्र आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी सफेद, ऑप्शन डी तांबडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारताच्या झेंड्यावर निळ्या रंगाचे चक्र आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त कांगारू आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। याचं उत्तर ऑस्ट्रेलिया देशात सर्वात जास्त कांगारू आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, गहू उत्पादनात भारताचे जगात कितवे नंबर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी पहिला, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी 5वा। याचं उत्तर गहू उत्पादनात भारताचे जगात पहिला नंबर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, जेवण किती वेळा चावून खाल्ले पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20 वेळा, ऑप्शन बी 25 वेळा, ऑप्शन सी 32 वेळा, ऑप्शन डी 50 वेळा। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर जेवण 32 वेळा चावून खाल्ले पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशात रावणाची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी श्रीलंका। याचं उत्तर श्रीलंका देशात रावणाची पूजा केली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, सर्वात चांगले जेवण कोणत्या देशात मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी
चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इटली। हे जो उत्तर आहे सर्वात चांगले जेवण इटली देशात मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, चंद्रावर आत्तापर्यंत किती लोक गेली आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 11, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 20। याचं उत्तर चंद्रावर आतापर्यंत 12 लोक गेले आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, पाण्यात काय टाकून पिल्याने पायाच्या टाचादुखी बंद होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गूळ, ऑप्शन बी मीठ, ऑप्शन सी हळद, ऑप्शन डी गोमूत्र। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। हे जो उत्तर पाण्यात हळद टाकून पिल्याने पायाच्या टाचदुखी बंद होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, रंग असणाऱ्या फळाचे नाव काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी कलिंगड। जर जो उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।